गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन संदर्भातली सचिन घायवळला शस्त्र परवाना का देऊ नये हा पुणे पोलिसांचा अहवाल आहे आणि तो एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलाय। या अहवालानंतरही गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना देण्याची शिफारस केलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय नेमकं या अहवालात म्हटलंय? अहवालामध्ये 9 मुद्दे आहेत आणि ज्या 9 मुद्द्याच्या आधारावरती असं म्हटलंय की सचिन घायवळ हा निलेश घायवळचा म्हणजे गुंड निलेश घायवळचा भाऊ आहे आणि सचिन घायवळवरती पण काही गुन्हे दाखल आहेत। जर सचिनला तुम्ही शस्त्र परवाना दिला तर सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने काही ते योग्य नाही आहे आणि मग पोलिसांचा जो अहवाल आता एनडीटीव्हीवरती प्रेक्षक बघतात त्याच्यामध्ये सगळे तपशील आहेत। कोणता गुन्हा कशा पद्धतीने दाखल झाला, सचिन आणि निलेशचे संबंध काय आहेत, जर शस्त्र परवाना दिला तर काय होऊ शकतं आणि मग खाली एक तपशील येतो। त्या तपशिलात असं म्हटलंय की या कारणामुळं सचिनचा शस्त्र परवाना पोलीस नाकारत आहेत। ही घटना जानेवारीमध्ये बहुधा घडली, त्या अहवालाच्यावरती तारीख आहे त्याची। याच्यानंतर सचिन हा राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे अपिलामध्ये गेला आणि सचिनला शस्त्र परवाना दिला योगेश कदमांनी मार्च महिन्यामध्ये। आता पुणे पोलिसांचं असं मत आहे की आमचा जो मूळचा अहवाल होता त्याच्यात आम्ही म्हटलं होतं की असं शस्त्र परवाना देता येणार नाही, त्याच्याच आधारावरती गृहराज्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर सुद्धा आम्ही अद्याप सचिनला शस्त्र परवाना दिलेला नाही। आता हे मूळचं योगेश कदमांचं पत्र आणि आपण आता ब्रेक केलेला हा अहवाल, या सगळ्याचा अर्थ असा की याच्यामध्ये योगेश कदम यांनी कशाच्या आधारावरती सचिनला शस्त्र परवाना द्यायचा याच्याबद्दल जो स्वतःचा आदेश दिला आहे त्याच्यात असं म्हटलंय की सचिनला शस्त्र परवाना देत असताना त्याच्यावरती आधी जे न्यायालयीन खटले सुरू होते ते सगळे संपलेले आहेत, न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि अशी असताना आता त्याला शस्त्र परवाना द्यायला काही हरकत नाही। या सगळ्याचा अर्थ असा की जी गोष्ट गृहराज्यमंत्र्यांना समजली ती मात्र पोलिसांच्या मते चुकीची आहे, असं करता नाही येणार त्यांच्या प्राथमिक अहवालात। आणि मग आता दोन्ही पत्र समोर आल्यानंतर काय होऊ शकतं तर काल सुषमा अंधारे सहित शिवसेनेच्या अनेक मंडळींनी असं म्हटलं की योगेश कदमांनी राजीनामा द्यायला हवा। माझी माहिती अशी आहे की आज अनिल परब यांची पत्रकार परिषद सुद्धा या संदर्भामध्ये आहे। तर हे जे 2 महत्त्वाची कागदपत्र आज एनडीटीव्हीवरती प्रेक्षक बघतात त्यातनं याच्या मागे म्हणजे सचिन घायवळ आणि निलेश घायवळच्या मागे कुणाचं राजकीय पाठबळ आहे का की केवळ आर्थिक व्यवहारातनं हे झालं आहे? कारण आज आणखीन एक व्हिडिओ आपण सकाळी आपल्या प्रेक्षकांना दाखवला, त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की बॉस म्हणजे 8055 असा नंबर लिहिलेल्या 3 गाड्या आहेत। 1 वर्षभरापूर्वी पुणे पोलिसाच्या वाहतूक शाखेनं त्या गाडीवरती कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यावेळेला ज्या पद्धतीची भाषा त्या वाहतूक पोलिसांना वापरतायत हे गुंड आणि त्यात बहुतेक सचिन घायवळ पण आहे, कारण त्या गाडीवरती पूर्णपणे ब्लॅक काच आहेत, असं नाही तुम्हाला फिरताय, 3 गाड्या आहेत 8055 नंबरच्या। या सगळ्यांचा अर्थ असा की या सगळ्या मागे जसं सुप्रिया सुळे आणि मंडळी असं म्हणतात की याच्या मागे कुणाचा तरी राजकीय हस्तक्षेप आहे। दंगेकरांनी तर माजी आमदार दंगेकरांनी तर असं म्हटलेलं आहे की चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयामध्ये समीर पाटील नावाचा कोणीतरी एक व्यक्ती आहे की जो त्यांना मदत करतोय। या सगळ्यातनं असं दिसतं आहे की हे अहवाल पोलिसांच्या कारवाईच्या वेळेला वापरली गेलेली भाषा तर त्यातनं कुणाचा ना कुणाचा तरी राजकीय संदर्भ आहे आणि तो शोधण्याचा प्रयत्न बहुधा आज अनिल परब आपल्या पत्रकार परिषदेतनं करतील आणि त्याच्या आधी हा सगळ्यात मोठा स्फोटक अहवाल हा एनडीटीव्हीच्या प्रेक्षकासाठी आपण महाराष्ट्राला दाखवला। प्रज्ञा, नक्कीच। आणि या निमित्तानं पुन्हा एकदा घायवळची जी दहशत माजवलेली आहे ती सुद्धा समोर येते आणि त्याचबरोबरीनं गृहराज्यमंत्र्यांचा मात्र पाय गोत्यात जातोय असं म्हणायला मोठा वाव आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।